शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार। संसद भवनातील पीएमओ कार्यालयामध्ये भेट होणार। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। अधिवेशनाचे सर्व दिवस गदारोळातच। एकही दिवस पूर्णपणे कामकाज पार पडलं नाही। अधिवेशनाचा शेवटचा आठवडाही गोंधळातच संपण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेमध्ये हजर राहणार। शहा संसदेत आल्यावर गदारोळ होण्याची शक्यता। शहा आज लोकसभेमध्ये 2 विधेयकं सादर करणार। विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्जवर काय बोलणार याकडे लक्ष। इंडिया आघाडीची आज बैठक। अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याची रणनीती ठरणार। काँग्रेसकडून अधिवेशनासाठी सर्व खासदारांना व्हीप जारी। कुंभमेळ्याच्या कामांच्या कंत्राटांची एक्सक्लुझिव्ह यादी पुढारी न्यूजच्या हाती। यादीमध्ये केवळ एकच कंत्राट गुजराती कंत्राटदाराला असल्याची माहिती। राज ठाकरेंच्या आरोपावर गिरीश महाजनांचा पुराव्यानिशी पलटवार। जयसिंगपुरात सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात मोर्चात तणाव। आंदोलन अंकुशच्या जिल्हाधिकाऱ्यांना आमदार यड्रावकरांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप। मारहाणीच्या निषेधार्थ आज शिरोळ तालुका बंदची हाक। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू। विद्युत पोलचं काम सुरू असताना झाला होता हल्ला। हिंदुत्ववादी असल्यानं मारल्याचा धीरजच्या पत्नीचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये धर्मांतराच्या आरोपावरून 2 गटात वाद। धर्मांतर थांबवण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही गटांमध्ये वाद। हाणामारीनंतर पोलीस ठाण्यात पुन्हा गोंधळ। मुंबई महापालिकेमध्ये सभागृह आणि समित्यांचं कामकाज होणार पेपरलेस। 237 नगरसेवकांना महिनाभरात ॲपल कंपनीचे टॅब वाटप। आयटी विभागाकडून टॅब खरेदीची प्रक्रिया सुरू। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उपस्थिती। नाट्यगृहाची हेरिटेज व्हॅल्यू जपत नाट्यगृहाची नवनिर्मिती केल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्यात 13 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार। विदर्भ मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा। कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधानांची पहिली प्रतिक्रिया। तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। पदापेक्षा देश आणि विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचं, प्रधानांचं विधान। राष्ट्रकुल पदक विजेत्यांचं पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन। भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक। बॉक्सिंगमध्ये भारताच्या खात्यात 7 सुवर्ण पदकं। गुलवीर सिंहची ॲथलेटिक्समध्ये 2 पदकांची कमाई।